पत्नीला पतीकडून पोटगी मिळत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र जर घटस्फोट मिळवण्यासाठी पत्नीनं पतीला पोटगी दिल्याची गोष्ट कधी ऐकली आहे का? ही अजब घटस्फोटाची गजब कहाणी नेमकी कुठे घडली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. बॉलिवूड स्टाईल घटस्फोटाची गोष्ट. घटस्फोटासाठी बायकोनंच दिली नवऱ्याला पोटगी. घटस्फोट हवा म्हणून नवऱ्याला दिले पैसे. राजा आणि राणी एकाच गल्लीत राहत होते. आता राजा आणि राणी म्हणजे चित्रपटातल्या कथेतले नव्हे तर रिअल लाईफ मधले. दोघे प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन एप्रिल 2024 ला थेट कोर्ट मॅरेज केलं. मात्र लग्नानंतरही दोघे पुण्यात एकत्र राहण्याऐवजी आपापल्या घरी राहू लागले. त्यानंतर प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांमधील तरुणी घरच्यांच्या दबावाला बळी पडली आणि तिनं घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. राजा तिला नांदवायला तयार होता, मात्र तिला नांदायचं नव्हतं. अखेर राणीनं त्याला कारण नसताना कोर्टात खेचल्यानं तिनेच त्याला 50,000 रुपये खटल्याचा खर्च द्यायचा अशी अट टाकली आणि तिनं रक्कम देण्याचं मान्य केल्यानं दोघांचा घटस्फोट मंजूर झाला. मग दोघांचं एकत्र आम्ही बैठक ठेवली आणि त्या बैठकीत मीही खूप प्रयत्न केला की त्याची इच्छा आहे, त्याला तुला नांदवायचं आहे, तर तुझी तयारी आहे का? पण तिची अजिबातच मानसिक तयारी नव्हती. आणि मग त्याचा सुवर्णमध्ये असं कुठेतरी झाला की मी जे काही खर्च झालेला आहे ती रक्कम त्याला देऊन देते, पण मला घटस्फोट हवा आहे. आणि मग ती एक ठराविक रक्कम ठरली गेली जी वन टाईम तिनं त्याला दिली आणि संमतीनं घटस्फोट हा रूपांतरित केला गेला. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात घटस्फोटांचं प्रमाण सातत्यानं वाढतंय. पुण्याच्या शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात दररोज सरासरी 10हून अधिक नवीन घटस्फोटांचे अर्ज रोज येऊ लागल्यानं वर्षाकाठी 4000पेक्षा अधिक प्रकरणांची नोंद होतीये. सगळ्यात महत्त्वाचं तर आहे की दोघंही पार्टनर एकमेकांना क्वालिटेड वेळ देत नाही. जेव्हा इट्स कम्स टू लव्ह मॅरेज तर असं होतं की जेव्हा ते दोघंजणं कपल म्हणून असतात तर त्यांचा एक ठरलेला कालावधी असतो आणि ती फार प्रायोरिटी असते की मला माझ्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला भेटायचं आहे, त्यांना एक क्वालिटेड वेळ द्यायचा आहे आणि तितका वेळ ते एकमेकांशी स्पेंड करतात. पण तेच जेव्हा हजबंड अँड वाईफ होतात दोघांच्याही जबाबदाऱ्या वेगळ्या होऊन जातात आणि मग त्याच्यात छोट्या मोठ्या त्या गोष्टी होत राहतात. पाश्चिमात्य संस्कृतीचं वाढतं अनुकरण, आर्थिक अस्थिरता, विभक्त कुटुंब पद्धतीकडे वाढलेला कल, एकमेकांना पुरेसा वेळ न देणं आणि वेगवान जीवनशैली यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतोय. त्यातच या प्रकरणात 50,000 रुपयात झालेला हा घटस्फोट केवळ एका कुटुंबाची कथा नाही तर बदलत्या सामाजिक वास्तवाची व्यथा आहे. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे.